नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मऊ लुसलुशीत अगदी खमंग अशी आणि पौष्टिक सुद्धा तिळाची पोळी पाहणार आहोत। हे खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण साहित्य पाहून घेऊया। तर एका छोट्या पातेल्याने इथे मी सर्व साहित्य मापून घेतलेलं आहे। तर तुम्ही कोणत्याही भांड्याने असं मापून घेऊ शकता। तर एक पातेले शेंगदाणे, एक पातेले गूळ आणि अर्ध पातेले ते मी तीळ घेतलेले आहेत। तर तिळाचं प्रमाण शेंगदाण्यापेक्षा निम्म ठेवायचं आहे, सम प्रमाणात घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं पोळ्या थोड्याशा कडू बनल्या जातात। आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला छान असं मिडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं। तर हे शेंगदाणे आणि तीळ आपण छान असं खमंग भाजून थंड करून घेतलेले आहेत। तर आता आपण याचं बारीक वाटण करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं तीळ, शेंगदाणे आणि गूळ टाकून छान असं मिक्स करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर हे या पद्धतीने छान असा गूळ एकजीव होतो आणि छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। जर वाटण थोडं मोठं झालं तर आपली पोळी फुटली जाते लाटताना। आणि याच पद्धतीने आपण आता सर्व बारीक करून घेऊयात। 1 ते 2 बॅचमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहेत, शेंगदाणे आणि तीळ। आणि छान असं तुम्ही पाहू शकता मग सुद्धा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। जर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हे मिश्रण कोरडं वाटलं तर वरून तुम्ही 2 ते 3 चमचे दूध किंवा पाणी टाकून छान असं एकजीव करू शकता। त्यामुळेही आपलं मिश्रण असं जास्त कोरडं बनलं जात नाही। आणि आता वरून 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि थोडंसे ते मी जायफळ असं वरून किसून टाकून घेत आहे। त्यामुळे चव खूप छान येते आणि पोळी आपली चविष्ट लागते। मिक्स करून घेऊयात। तर इथे मला मिश्रण जास्त असं कोरडं वाटत नाही। पोळ्या करते वेळी जर थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध टाकून मिक्स करून घ्यायचं। तर आता हे मिक्स करून घेऊयात। आणि इथे मला जास्त असं कोरडं वाटत नाही, त्यामुळे यामध्ये मी काही टाकलेलं नाही। गरज वाटली तर आपण नंतर टाकून घेऊयात। आता हे एकजीव करून असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। तर एका मोठ्या बाउलमध्ये ते मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी। आणि आपल्याला आता कणिक मळून घ्यायची आहे। तर वरून थोडंसं आपल्याला यामध्ये म्हणजे 1 चमचा तूप टाकून घ्यायचं, त्यामुळे पोळी आपली मऊसूत बनली जाते। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी अगोदर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं, तो व्हिडिओ माझ्या हातून एडिट करताना स्किप झालेला आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर अशा शेंगदाण्याची किंवा तिळाच्या पोळ्या लाटत असताना कणिक थोडीशी घट्टसर मळायची आहे। हे या पद्धतीने चपातीला जशी मळतो तशी नाही मळायची, थोडीशी घट्टसर मळून घ्यायची आहे। आणि आता झाकण ठेवून 15 मिनिटं कणिक भिजवून घेऊयात। तर हे आता आपण पोळ्या लाटून घेऊयात। तर कणिक छान अशी भिजलेली आहे। तर आता आपण याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छान अशी कणिक एकजीव करून घ्यायची आहे। तूप लावायचं आणि कणिक छान अशी एकजीव करून घ्यायची आणि छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा। तर असंच तुम्ही पारी अशी हातामध्ये गोल करून घेऊ शकता। तर इथे मी थोडीशी लाटून दाखवते तुम्हाला। या पद्धतीने लाटून घ्यायची आणि यामध्ये आता हे सर्व सारण असं भरून घ्यायचं। मोदक करत असताना आपण कसं सारण भरतो त्या पद्धतीने असं आतमध्ये वाटण भरून घ्यायचं आपल्याला। हे या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आणि सर्व बाजूने ज्या कडा आहेत त्या अशा व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या। हे या पद्धतीने अगदी अलगद हाताने करून घ्यायच्या। सर्व असं सारण आतमध्ये असं सारून घ्यायचं आणि वरून थोडीशी जी कणिक आहे ती काढून घ्यायची। हे या पद्धतीने। आणि आता हा गोळा आपला तयार झालेला आहे। असं पॅक करून घ्यायचं आणि सर्व बाजूने आपलं जे वाटण आहे त्याचं या पद्धतीने पसरून घ्यायचं हाताने या पद्धतीने। त्यामुळे पूर्ण असं कडेपर्यंत आपलं हे सारणातलं जातं आणि पोळी आपली छान अशी सर्व बाजूने गोड लागते खाताना, अशी कचकच लागत नाही कडेने। जर आपण व्यवस्थित नाही सारण भरलं तर एका साईडनं सारण जात नाही आणि पोळी त्या साईडनं अशी गोड लागत नाही खाताना। तर हे छान अशी अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर तिळगुळाची पोळी शक्यतो अशी पातळच असते, जास्त जाडसर नसते, नाहीतर कचकच लागते खाताना। तर या पद्धतीने अलगद हाताने आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर आता आपण भाजून घेऊयात। तर तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता। तर तवा छान गरम झाला की थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि त्यावर आता ही पोळी टाकून घ्यायची आपल्याला। आणि मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला आता ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर गॅस आपल्याला बारीक जास्त करायचा नाही, नाहीतर पोळी आपली कडक बनली जाते। आणि आता दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आणि छान अशी खमंग आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। हे या पद्धतीने। शक्यतो अशी तिळगुळाची जी पोळी असते ती थोडीशी पातळच असते, जास्त जाडसर लाटायची नाही। हे दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून काढून घ्यायची आणि दुसरी पोळी त्याच पद्धतीने लाटून घ्यायची।
आणि आता भाजून घेऊयात. थोडंसं तूप तेल लावून घ्यायचं. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता. आणि आता ही पोळी आपण भाजून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सर्व पोळ्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता थोड्याशा कोमट झाल्यानंतर तुम्हाला दावते. तर कलर पूर्ण असा चेंज होतो. एकावर एक ठेवायच्या पोळ्या करत असताना, म्हणजे भाजले की एकावर एक ठेवायच्या. पोळ्यांना छान असा कलर येतो. हे पहा. आणि पोळ्या आपल्या किती अशा मऊ बनलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता जवळूनही. आणि एक पोळी तुम्हाला अशी तोडूनही दावते आणि हातात घेऊनही दावते. तर अगदी मऊ सुद्धा आपल्या पोळ्या बनवून तयार होतात. आणि 4 दिवस ह्या पोळ्या टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाहीत. तर आतून दावते तुम्हाला, हे पहा. तर या पद्धतीने या थंडीमध्ये या छान अशा चविष्ट तिळाच्या पोळ्या तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. युट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.